सो गाइज स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल उदाटे। आज माझ्याकडे जी इलेक्ट्रिक कार आहे ना, तर ती गाडीची ऑन रोड किंमत ऑलमोस्ट 48 लाख रुपये आहे नोव्हेंबर 2024 मध्ये। आणि ही गाडी आहे ना, ही गाडी इथंच ती गाडी असणार आहे। आणि ईव्ही कार आपण ज्यावेळेस पण घेण्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये भरपूर असतं की यार गाडी रेंज किती देईल। आता ही गाडी ऑलमोस्ट 400 किलोमीटर पर्यंत तुम्हाला एका फुल चार्ज मध्ये जे आहे ते डिस्टन्स कव्हर करते। बट आज आपण या गाडीचे रेंज टेस्ट देखील करणार आहोत। आणि त्याचसोबत जे ईव्ही कार घेणारे आहेत ना, त्यांच्या मनामधले जे समज आहेत, गैरसमज आहेत, त्याला देखील आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जेणेकरून तुम्ही जर एखादी ईव्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर Hyundai Ioniq 5 जी की आज आपण चालवणार आहोत, तर त्या गाडीमध्ये आणि त्याचसोबत तुम्ही एखादी एंट्री लेवल जरी इलेक्ट्रिक कार घेत असाल तर त्या कारमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी मनामध्ये असायला पाहिजे, देन मग तुम्ही ती इलेक्ट्रिक कार घेऊ शकता। या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे चला, ऑलमोस्ट आता 98% गाडी जी आहे ती चार्ज झालेली होती, 100% पूर्णपणे गाडी चार्ज झालेली आहे। सो चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया। तर आता रेंज टेस्ट आपण तर करणार आहोतच। सो इथे ऑडोमीटर एकदा पाहून घ्या, 20,801 किलोमीटर जे आहे ते गाडी चाललेली आहे। आता इथे ड्राईव्ह इन्फॉर्मेशन वरती जर पाहिलं तर आफ्टर रिचार्जिंग म्हणजे मी यू टर्न मारून फक्त जस्ट इथे आलेलो आहे। सो 99% बॅटरी जे आहे आता चार्ज आहे। इथे 1 किलोमीटर चाललेली आहे गाडी। सो आपण आहे ना, आता हा जो ॲक्युमुलेटेड इन्फॉर्मेशन आहे ना, तर याला आपण 0 करून घेऊया। ओके, सो ही झालेली आहे 0, म्हणजे ट्रिप आपण रिसेट केलेला आहे। सो आता आपण करूया आपल्या ट्रिपला स्टार्ट। आणि मी एका स्पेशल ठिकाणी देखील जाणार आहे। सो व्हिडिओच्या पुढे तुम्हाला कळेलच की ते जे स्पेशल ठिकाण आहे ते कुठलं आहे। बेसिकली जुन्नर तालुक्यामध्ये आहे। माझं घर देखील जुन्नर तालुक्यामध्येच आहे। सो तिथलं एक फेवरेट असं टुरिस्ट प्लेस आहे। सो तिथे आपण आता जाऊया। ओके, तर थोडंसं मुद्दे जे आहेत ते त्याला धरून आपण थोडंसं म्हणजे बोलूया की काय होतंय। मॅन्युफॅक्चर आणि गव्हर्नमेंट हे सुद्धा ईव्हीला आता सध्या प्रमोट करत आहेत। गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की ईव्ही घ्या, पोल्युशन कमी करते, देन बाहेरून इम्पोर्ट होणारं जे आपलं इंधन आहे ते सुद्धा कमी होऊन जातं आणि त्याच्या इंधनामुळं जो बाहेर जाणारा पैसा आहे तो देखील कमी होतो। आणि त्याचसोबत मॅन्युफॅक्चरचं देखील म्हणणं असतं की एक चांगला ऑप्शन आहे आणि जी रनिंग कॉस्ट आहे ती सुद्धा या गाडीमध्ये ईव्ही कारमध्ये कमी येते। आता रनिंग कॉस्ट किती येते हा मुद्दा देखील थोडासा कॉन्ट्रोवर्सी आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगेल। बट काय होतं की ईव्ही हा एक चांगला ऑप्शन आहे बरं का। बट तसं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजे, जसं की चार्जिंग स्टेशन, जे की खूप इम्पॉर्टंट आहे ईव्हीसाठी। आता मी पुण्यामध्ये राहतो, पुण्यावरनं जर मला समजा 300-400 किलोमीटर जर बाहेर कुठे बीड सारख्या ठिकाणी जायचं असेल किंवा मला नागपूरला जायचं आहे, तर मग काय होतं की त्या रूटवरती तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असायला पाहिजे। भरपूर मी ऑब्झर्व केलेलं आहे की ईव्ही चार्जिंग स्टेशन आहेत ना, हे प्रॉपर मेंटेन नाही आहेत। ते कधी चालू असतात, कधी बंद असतात, रात्रीच्या वेळेस खूप इश्यू होतात तिथे। तर मग ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। आणि देन मग आपण विचार करू शकतो एक ईव्ही कार घेण्याबद्दल, जी की आपली प्रायमरी कार असू शकते। आता सध्या भारतामध्ये जर पाहिलं तर ईव्ही जर घ्यायचा विचार असेल तर ती सेकंडरी कारच लोक प्रेफर करतात। त्यांच्याकडे ऑलरेडी एक प्रायमरी कार असते जी की फ्यूलवरती चालते, पेट्रोल डिझेलवरती। आणि देन मग सेकंडरी कार ते ऑफिस टू घर किंवा काही वर्क असेल 100 किलोमीटरच्या आसपासच्या एरियामध्ये, तर त्या ठिकाणी ते वापरतात। सो ईव्ही बद्दल जर विचार केला तर गव्हर्नमेंट तर पुश करते, मॅन्युफॅक्चर देखील पुश करतात आहे, बट अजून थोडासा वेळ लागणार आहे लोकांना ॲक्सेप्ट करायला ईव्ही। त्यानंतर दुसरा मुद्दा जर पाहिला तर तो आहे की ईव्हीज ह्या खरंच कॉस्ट इफेक्टिव्ह आहे का, म्हणजेच जे रनिंग कॉस्ट आहे ना त्याच्यामध्ये ईव्ही ह्या कमी असतात आईस इंजिनपेक्षा, म्हणजे पेट्रोल डिझेलपेक्षा।
तर हा खूप कॉन्ट्रोवर्सी मुद्दा आहे बरं का. जर तुम्ही गाडी घरी चार्ज करत असाल तर अशा वेळेसच तुम्हाला आहे ना ती जो कॉस्ट इफेक्टिव्हपणा आहे ना तो म्हणजे तुमच्या खिशाला ती परवडणारी आहे. तुम्ही जर बाहेर फास्ट DC चार्जिंगवरती गाडी चार्ज करत असाल तर मग तिथे तुम्हाला पैसे लागणार आहेत. आता मी तुम्हाला कसं सांगतो, आता मी सकाळी आयोनिक 5 चार्ज केली EV चार्जिंग स्टेशनवरती आणि आयोनिक 5 मध्ये ना ह्या गाडीमध्ये 72 किलोवॅट हॉवरचा जो बॅटरी पॅक हा देण्यात आलेला आहे. ऑलरेडी 33% बॅटरी होती, सो मला 67% बॅटरी चार्ज करायची होती आणि ह्या गोष्टीला जवळपास मला लागले 1100 रुपये. तेवढी बॅटरी जी आहे ती चार्ज करण्यासाठी, म्हणजे ऑलमोस्ट जर पाहिलं तर एक 47 ते 48 किलोवॅट हॉवरचा जो बॅटरी ही मला चार्ज करायची होती त्यासाठी मला 1100 ते 1200 रुपये लागले. आता याच्यामध्ये ज्यावेळेस मी 1000 रुपये ॲड केले, कारण की ऑलरेडी माझ्या ज्या वॉलेटमध्ये तो आधीपासून बॅलन्स होता, सो मी 1000 रुपये त्या बॅलन्समध्ये ॲड केले, तर त्या ठिकाणी मला 18% GST लागले. म्हणजे तिथेच माझे जवळपास 153 रुपये आहे ना हे GSTच्या स्वरूपात गेले आणि मला भेटले फक्त 847 रुपये यूज करण्यासाठी. त्यामुळे जर मी फुल चार्ज करायचा विचार करत असतो ना या गाडीचा, तर ऑलमोस्ट मला 1500 ते 1600 रुपये लागले असते आणि याच्यामध्ये गाडी ही जाणार 400 किलोमीटर. माझं तर एक असं म्हणणं आहे की सध्या तरी EV कार ही तुमची प्रायमरी कार असू शकत नाही. सो ऑलरेडी तुमच्याकडे एक आईस कार असायला पाहिजे, जेणेकरून काही इमर्जन्सी सिच्युएशन आली, काही बाहेर जायचं आहे तुम्हाला, सो अशा सिच्युएशनला तुम्ही पटकन जी आईस इंजिन पेट्रोल डिझेल कार आहे ती घेऊन जाऊ शकता. इलेक्ट्रिक कार मला अजून देखील वाटतं की सिटी यूजसाठी किंवा एक स्पेसिफिक डिस्टन्ससाठी 100 ते 200 किलोमीटरसाठी तुम्ही या गाडीचा म्हणजे कुठल्याही EV कारचा विचार करू शकता. जे की टियागोचा जरी विचार केला तरी देखील ती गाडी ऑलमोस्ट 200 किलोमीटरची तुम्हाला रेंज देते. सो मग तुम्ही 200 किलोमीटरच्या आसपास जी EV त्या गाड्यांचा विचार करू शकता घेण्यासाठी. आता आयोनिक 5चा जर विचार केला तर ह्या गाडीची ऑलमोस्ट किंमत 50 लाख रुपये आहे आणि ऑन रोडवरती तुम्हाला आहे ना एक अराउंड 400 ते 450 किलोमीटरची रेंज आहे ती ही गाडी ऑफर करते. बट ह्या गाडीमध्ये जे फीचर्स आहे ना ते नेक्स्ट लेवल आहेत आणि फीचर्स आता मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगेलच. बरं, आता हुंडई आयोनिक 5 तर चालवते, थोडंसं गाडीबद्दल देखील बोलूयात आणि काही पुढचे मुद्दे देखील मी तुम्हाला सांगतो. सो आयोनिक 5 मध्ये तुम्हाला असं काय एक लॅविश जे इंटेरियर आहे ते इथे पाहायला भेटतं आणि तो जो प्रीमियम फील आहे ना हा या गाडीमध्ये येतो बरं का. म्हणजे ही 12.3 इंचची स्क्रीन आहे, ही सुद्धा 12.3 इंचची स्क्रीन आहे आणि भरपूर असे मल्टिपल जे फीचर्स आहे तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता. आणि इथे हा गिअर ड्राईव्ह मोड जर पाहिला ना हा देखील युनिक आहे. हा फरारीमध्ये तर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. आणि ही गाडी आहे ना EV प्लॅटफॉर्मवरती बनवण्यात आलेली आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला जे फीचर्स आहे ना ते देखील युनिक मिळतात, जे की दुसऱ्या गाड्यांमध्ये तुम्ही पाहिलेले नसते. जसं की हा जो सेंटर कन्सोल आहे ना तर हा तुम्ही अशा पद्धतीनं स्लाइड देखील करू शकता. आता नॉर्मली हे तुम्ही कुठल्याच कारमध्ये पाहिलं नसेल. देन हा जो ग्लब बॉक्स आहे हा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं म्हणजे ड्रॉवर टाईप ओपन करू शकता. भरपूर मोठा स्पेस तुम्हाला मिळून जातो. देन जो ग्लास रूफ आहे हा सुद्धा तुम्हाला भरपूर मोठा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. ओपन नाही होत बट जो ग्लास रूफ आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. ओव्हरऑल ड्रायव्हिंग जर पाहिली ना गाडीची नेक्स्ट लेवल आहे आणि तुम्हाला जे म्हणजे ओव्हरऑल रोडची वरची जी गाडी चिपकून चालते ना ते नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे तुम्हाला तो जो फील आहे ना गाडी चालवतो आणि तो एकदम प्रॉपर येतो. स्टेअरिंग फीडबॅक एकदम जबरदस्त आहे आणि तुम्हाला क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे, क्विक स्पीड पकडायचं आहे तरी कुठलाही विषय नाही, तुम्ही पटकन स्पीड देखील अचीव करू शकता. आणि जर मोटरची पॉवर फिगर पाहिली तर 217 VHP आणि जो टॉर्क आहे 350 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. बाकी इथे जर पाहिलं तर इथे पूर्णपणे AC कंट्रोल देण्यात आलेले आहेत. देन मीडियाचे काही कंट्रोल आहेत, मॅप वगैरे तुम्ही इथे पाहू शकता. सो इनबिल्ट मॅप देखील याच्यामध्ये येतो. सो भरपूर एक प्रीमियम जो फील आहे हा या गाडीमध्ये आहेच आहे. EVs या एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की भरपूर लोक EV घेतात आणि सांगतात की आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतोय, भरपूर गोष्टी बोलतात. तर विषय असा आहे की EV बनवण्यासाठी जी प्रोसेस असते ना ती बेसिकली भरपूर मोठी असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रदूषण होतं. त्याचसोबत आपल्याला जी वीज येते ती सुद्धा मल्टिपल जे सोर्सेस असतात तिकडून येते. म्हणजेच कोळशापासून सुद्धा वीज बनवली जाते. देन जे धरणाचं पाणी असतं त्याच्यावरनं सुद्धा वीज बनवली जाते.
ऊर्जा जे केंद्र असतात त्या ठिकाणाहून बऱ्यापैकी वीज जी आहे ते बनवली जाते आणि तिथनं सुद्धा प्रदूषण होतं. सो हे कुठंतरी एक दृष्टीने जर पाहिलं ना की EV घेतल्यानंतर आपण इन्व्हायरमेंटचा जो आहे तो एक प्रदूषण जे होतं त्याला आपण कमी करतो. हा ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही रोडवरती गाडी चालवता त्यावेळेस तर गाडी प्रदूषण करत नाही, ती एक आहे गोष्ट. बट मोस्टली काय होतं की भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहे बरं का, ज्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. जसं की एनर्जीचे सोर्सेस आहेत ना त्या सुद्धा थोडेसे नॅचरल असायला पाहिजे. विदाऊट पोल्युटेड जी एनर्जी असते ती जर ह्या गाडीला चार्ज करत असेल तर नक्कीच मग तो एक बॅलन्स जो आहे तो एन्व्हायरमेंटचा होऊन जातो. सो ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही EV घेऊन इन्व्हायरमेंट सेव्ह करण्याचा प्रयत्न करू, तर तिथे सुद्धा थोडंसं कॉम्प्लिकेशन जे आहे ते नक्कीच आहे. देन पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये भरपूर असतो की एक EV जर कार घ्यायचा विचार करत असाल तर ती प्रायमरी कार होऊ शकते का? तर विषय असा आहे की प्रायमरी कार म्हणजे काय, की प्रायमरी कारचा अर्थ असा होतो की आपण प्रत्येक जो पण आपली नीड असेल, जिथे पण आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण ती गाडी वापरू शकतो. आणि ती गाडी वापरत असताना मग त्या गाडीला लागणारं जे पण इंधन आहे किंवा EV इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तेवढं डेव्हलप आहे का? तर बेसिकली काय होतं की पेट्रोल डिझेल हे आपल्याकडं खूप एकदम प्रॉपर पद्धतीनं सॉर्टेड आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे पेट्रोल डिझेल आहे ते भेटून जातं. सो इन केस समजा काही इमर्जन्सी आलेली आहे, गाव तुमचं 400-500 किलोमीटर दूर आहे आणि तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे, सो ऑब्विसली EV जर तुमच्याकडे असेल तर तिथे खूप लिमिटेड तुम्हाला जे किलोमीटर जर त्या गाडीला असतील आणि तुमच्याकडे जर एखादी EV असेल तर तुम्ही 400-500 किलोमीटरचा जर विचार करत असाल तर तिथे खूप कमी ऑप्शन आहे EV सेगमेंटमध्ये. आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर मुंबई, पुणे किंवा नाशिक असेल, नागपूर असेल अशा ठिकाणी तर तुम्हाला EV भरपूर ठिकाणी EV चार्जिंग स्टेशन पाहायला भेटतात. बट मोस्टली रुरल सारख्या एरियामध्ये जर पाहिलं तर तिथे लिमिटेड चार्जिंग स्टेशन आहे. भरपूर ठिकाणी मी आधी देखील बोललो की ते जे चार्जिंग स्टेशन ऑपरेशनमध्ये जे येतात ना तर ते कधी बंद असतात, ते कधी चालू असतात हे सुद्धा लवकर कळत नाही. सो माझं तर एक ओपिनियन असं आहे की प्रायमरी कार ही सध्या तरी EV नाही आहे. हा भविष्यामध्ये होऊ शकते, जसं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, EV चार्जिंग स्टेशन वाढेल, सो त्या ठिकाणी होऊ शकतं. बट आता सध्या जर पाहिलं तर EV कार ही माझ्या मते तर सेकंडरी कारच असेल. तुम्ही प्रायमरी कार जर घेण्याचा विचार करत असाल तर माझ्या मते EV तो ऑप्शन नाही आहे. आलेली आहे आणि हे डिझाईन तुम्ही नॉर्मली कारमध्ये नक्कीच पाहिलं नसेल. भरपूर लोकांना वाटू शकतं की हे कन्सेप्ट आहे, अजून गाडी कंपनी जी आहे ते याच्यामध्ये वेगळं डिझाईन आणेल, बट असं नाही. ही प्रॉपर इलेक्ट्रिक कार आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, 20 इंचचे अलॉयस या गाडीला येऊन जातात, बट ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह असणार आहे. येस, रिअर व्हील ड्राईव्ह गाडी आहे. सो फ्रंट लुक जर पाहिला तर बऱ्यापैकी फ्युचरिस्टिक जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. LEDs मध्ये जे हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. ॲडास लेवल 2चे देखील फीचर्स आहे.
फ्रंट पार्किंग सेन्सर, देन हुंदाईचा जो लोगो आहे हा इथे देण्यात आलेला आहे. सो बऱ्यापैकी जे डिझाईन आहे ना हे फ्युचरिस्टिक आहे, चांगले डिझाईन आहे. ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहेत हे सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. देन 360 डिग्री कॅमेराचा फीचर असेल, 20 अलॉईज, देन 163 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणि ह्या गाडीची किंमत जर पाहिली ना तर आता सध्या जर पाहिलं तर थोडासा डिस्काउंट वगैरे जर आपण ॲड केला तर ऑक्टोबर 2024मध्ये ह्या गाडीची किंमत आहे 48 लाख रुपये ऑन रोड. आता ह्या किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी काय काय ऑफर करते तर बॅटरी पॅक महत्त्वाचा असतो. 72.6 kWhचा जो बॅटरी पॅक आहे हा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे, जो की कंपनी क्लेम करते जी रेंज आहे ती आहे 631 किलोमीटरची रेंज कंपनी क्लेम करते. अराउंड 400 ते 450 किलोमीटरपर्यंत तुम्ही ओव्हरऑल जी रेंज आहे ती या गाडीकडून घेऊ शकता एका फुल चार्जमध्ये. बॅटरी पॅकसुद्धा मोठा आहे बरं का या गाडीमध्ये. देन रिअर साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर अशी काय जी गाडी ही पाहायला भेटते. आयनिक 5ची बॅजिंग आहे. देन LEDsमध्ये पूर्णपणे जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं. देन इथे एक ओके सो इथे देण्यात आलेलं आहे. सो जवळपास एक 450 ते 500 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, जो की प्रॅक्टिकल आहे. बऱ्यापैकी तुम्ही साहित्य जे आहे त्याच्यामध्ये ठेवू शकता. देन फ्रंट बोनट जर पाहिला तर इथे तुम्हाला हायड्रॉलिक जो बोनट आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. फ्रंट आहे, बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो. सो छोटंसं काही साहित्य वगैरे असेल ते देखील तुम्ही इझिली या ठिकाणी ठेवू शकता. आता बॅटरी जर पाहिली तर तुम्हाला जी मोटर आहे, मोटरबद्दल आपण थोडंसं बोलूया. सो मोटर तुम्हाला 231 bhp आणि 350 Nm जो टॉर्क आहे हा इथे जनरेट करून देते. सो फ्रंट साईडने बाहेरच्या साईडने आपण गाडी पाहिल्यानंतर आतल्या साईडला काही इंटरेस्टिंग गाडीचे जे फीचर्स आहेत ते पाहूया. सो इथे तुम्हाला आहे ना मल्टिपल पोझिशनला जे आहे ते तुम्ही हे जे सीट आहे ते ॲडजस्ट करू शकता. हा इलेक्ट्रिक जो थाई सपोर्ट आहे हा देखील तुम्हाला इथे देण्यात आले. फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, वॉक थ्रू केबिन आहे. सो इथे 4 डॉट देण्यात आलेले आहेत. देन इथे तुम्ही ड्राईव्ह मोड सिलेक्ट करू शकता, क्रूज कंट्रोल, देन मल्टिपल जे बटन आहेत ते तुम्हाला स्टेअरिंग व्हीलवरती मिळून जातात. स्टेअरिंग जे आहे ते तुम्ही ओके टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं ॲडजस्ट देखील करू शकता. हे 2 मोठ्या स्क्रीन देण्यात आलेले आहेत, बट वायरलेसली तुम्ही अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले कनेक्ट करू शकत नाही. याला जो USB आहे याच्या थ्रू तुम्ही जो कनेक्ट हा करू शकता. इथे कंट्रोल देण्यात आलेले आहेत, ACचे कंट्रोल आहे. सो बेसिकली ACचे कंट्रोल टचमध्येच आहे आणि ते तुम्ही इथनं देखील कंट्रोल करू शकता. इथे देखील स्पेस आहे, 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, त्यांनी USB पोर्ट, इथे 2 कप होल्डर आणि हे जे सेंटर कॉन्सोल आहे ना हा तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो ॲडजस्ट देखील करू शकता. स्लायडिंग आहे. देन हा जो ग्लव बॉक्स हा देखील अशा पद्धतीने स्लायडिंग जो आहे तो देण्यात आलेला आहे. बाकी हे जे सीट आहे हे सुद्धा तुम्ही म्हणजे आहे ते इलेक्ट्रिकली ऑपरेट ओके. सो हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीने इलेक्ट्रिकली ॲडजस्ट करू शकता. प्लस हे जे बटन आहे ना हे तुम्हाला डेडिकेटेड मागचे जे सीट आहे ना ते ॲडजस्ट करण्यासाठी देण्यात आलेले आहे. सो तुम्ही जर पाहिलं तर राईट साईडचं किंवा लेफ्ट साईडचं आपण पाहूया. सो इथे जर पाहिले हे जर बटन मी प्रेस केलं तर हे जे सीट आहे हे पुढे येते तुम्ही पाहू शकता आणि मागे जर घेतलं सो हे मागे देखील जाते. सो असे इंटरेस्टिंग जे फीचर्स आहेत हे तुम्हाला इथे ह्या गाडीमध्ये मिळून जातात. आणि त्यानंतर गाडीमध्ये जर पाहिलं ना रिअर साईडला सुद्धा तुम्हाला जो ओव्हरऑल स्पेस आहे हा देखील नक्कीच चांगला मिळून जातो. भरपूर स्पेशियस गाडी आहे, 3 व्यक्ती बसू शकतात. फ्लोर जर पाहिला पूर्णपणे फ्लॅट आहे. देन तुम्हाला मिळून जातात इथे सन शेड, जे की उन्हाळ्यामध्ये नक्कीच कामाचे जे आहे ते या ठिकाणी होऊन जातात. सो ही आहे आयोनिक 5. आता आपण रेंज टेस्ट देखील करतोय. सो आता आपण पुन्हा एकदा गाडीत बसूया आणि ह्या गाडीची जी रेंज टेस्ट आहे ती देखील पाहूया. सो मित्रांनो, रेंज टेस्टबद्दल जर आपण विचार केला तर ही गाडी आम्ही 50% बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत जे आहे ते चालवली आणि देन रिझल्ट जर पाहिला तर रिझल्ट हा जवळपास चांगलाच आपण म्हणू शकतो. बट चार्जिंग सेशन आम्ही न घेण्याचा निर्णय घेतला, कारण की डहाणू आहे ना ऑलमोस्ट 250 किलोमीटर्स ह्या पॉईंटपासून पुढे होतं. सो आम्ही ट्राय केलं की लेट सी पुढे काय होते पाहूया. आणि रात्र देखील होणार होती आणि पुढे डहाणूमध्ये आम्हाला जे लोकल एरिया आहे तिथे देखील बऱ्यापैकी ओळख असल्यामुळे आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो होणार नव्हता. सो फायनली आम्ही ज्या डेस्टिनेशनवरती जायचं होतं तिथे पोहोचलो आणि तुम्ही एक्झॅक्ट पाहू शकता की आधीसुद्धा
जर पाहिलं आम्हाला 3 किलोमीटर अजून देखील पुढे जायचं होतं, बट आम्ही आधीच जे आहे ते पाहिलं की ओव्हरऑल गाडी किती चाललेली आहे. तर गाडी चाललेली आहे आपली 473 किलोमीटर आणि बॅटरी जर पाहिली तर 5% जी बॅटरी ही गाडीमध्ये शिल्लक आहे आणि अजूनसुद्धा गाडी एक अराऊंड 20 ते 25 किलोमीटर गाडी चालू शकते. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की इलेक्ट्रिक कारबद्दल तुमचे जे पण गैरसमज आहे ना, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते नक्कीच थोडे क्लिअर झाले असतील. आणि इलेक्ट्रिक कारची रेंज कशी असते, स्मॉल कारची असेल मोठ्या कारची असेल तर ती तुम्ही कशी मॅनेज करू शकता. आणि तुम्हाला जर एक इलेक्ट्रिक कार घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहिला असेल. तरी देखील तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी प्रश्न नक्की विचारा. मी लवकरात लवकर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.